नमस्कार. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अरुण मेहत्रे आणि आपण पाहत आहात पंचायत विशेष. मंडळी, आज राज्यामधल्या फडणवीस सरकारला 1 वर्ष पूर्ण होत आहे. अर्थात म्हणण्यासाठी म्हणून फडणवीस सरकार असलं तरी हे राज्यातलं महायुती सरकार आहे, जे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. आणि या सरकारनं वर्षभरामध्ये काय स्वरूपाचा कारभार केलाय त्याचा लेखाजोखा आज आपण घेणार आहोत. माझ्यासोबत आपल्या पंचायतचे खास पंच आहेत डॉक्टर सुजित तांबडे, तर वरिष्ठ पत्रकार आहेत. त्याशिवाय राजेंद्र पाटील सर देखील पुण्यामधले वरिष्ठ पत्रकार आहेत. आणि माझ्या उजव्या बाजूला आहेत ज्ञानेश्वर उर्फ माऊली बिजले सर. गेली साधारणपणे 38 वर्षे पत्रकारितेमध्ये आहेत. केवळ पुण्यातच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातच नाही तर संबंध राज्याचं राजकारण या मंडळींनी बघितलंय. आणि म्हणूनच आपण या कार्यक्रमामध्ये राज्याबरोबरच संबंध देशातल्या राजकीय घडामोडींचा वेध घेत असतो. आज आपण वर्षपूर्तीच्या निमित्ताने बोलणार आहोत. सुरुवात करूया या सरकारनं केलेल्या कामासंदर्भात. सगळ्यात आधी डॉक्टर तांबडे, काय साधारणपणे म्हणजे राज्याचा विकास म्हटलं की आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प, उद्योगधंदे आणि आपण आर्थिक वृद्धी दर अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. महाराष्ट्राचा विचार केला तर गेल्या वर्षभरामध्ये या सरकारने खरोखरच काय साधलं तुम्हाला असं वाटतं? या सरकारच्या संदर्भातला आपण आढावा घेतला. 1 वर्षाची वर्षपूर्ती करत असताना 3 पातळ्यांवरती विचार करावा लागेल. सर्वप्रथम राजकीय पातळीवरती काय झालं, दुसरं विकासाच्या पातळीवर, आणि तिसरं प्रशासकीय पातळीवरती काय काय पद्धतीने या सरकारने काम केलं. बरोबर. सर्वप्रथम आपण विचार केला की सरकार हे जेव्हा आलं तिथूनच सुरुवात झाली 3 पक्षांमधल्या विसंवादाला. बरं. म्हणजे शपथविधीलाच 10 दिवस गेले. म्हणजे तिन्ही पक्षांचं सत्ता आल्यानंतर, बहुमत आल्यानंतर देखील शपथविधी हा मुख्यमंत्री कोण याच्यावरून सुरुवात झाली. आणि तिथून सुरुवात झाल्यानंतर 3 पक्षांच्या मधला असलेला जो विसंवाद आहे त्याला खऱ्या अर्थाने ते दिसायला लागले. म्हणजे लोकांनी बहुमत दिलं, लोकांनी मतं दिली, परंतु नंतर म्हणजे सरकार स्थापना असताना मुख्यमंत्री या पदापासून सुरुवात झाली. त्याच्यानंतरच एक टप्प्यामध्ये राजकीय पातळीवरती या असलेल्या 3 पक्षांमध्ये कायम काहीतरी घडामोडी राजकीय चाललेल्या दिसतात. दुसरा जो विषय झाला तो म्हणजे पालकमंत्री पद देण्यावरून. म्हणजे अजूनही रायगड आणि नाशिकचा विषय अजून संपलेला नाही. म्हणजे तो या पातळीवरती एक संघर्ष त्यांच्यामध्ये अंतर्गत आहे. जरी तिन्ही पक्ष म्हणत असले की आम्ही एकजूट आहोत, तरी पण अजूनही त्यांच्यामध्ये इतकं नाही. आणि आता तर ते या नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या ज्या इलेक्शन झाल्या त्याच्यातून तर आणखी दिसून आलं की या तिन्ही मध्येच जास्त, म्हणजे महायुतीतले 3 मित्र पक्षांमध्येच मोठा संघर्ष आहे किंवा स्पर्धा आहे असंही दुसरं दिसतंय. आणि मग तिसऱ्या गोष्टी विचार करायला लागतो तो म्हणजे प्रशासकीय पातळीवरती काय काय यांनी बदल केले एक वर्षामध्ये. तर या सगळ्याचा जेव्हा आपण आढावा घेतो तेव्हा पहिला आपण विकासाच्या पातळीवर जर विचार केला तर काही महत्वाचे निर्णय या सरकारने घेतले. सगळ्यात तो पहिला जो आहे की जो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, त्या योजनेच्या माध्यमातून महिलांना खुश करणे हा त्या आधी इलेक्शनचा जो मुख्य हेतू तोच होता की महिला मतं मिळणं, आणि त्याचा परिणामही त्यांना चांगला दुष्परिणाम दिसला. आता त्याचा परिणाम आता कुठेतरी दिसायला लागला की नंतर जे काही नियम कठोर करायला लागले, आधी ते जरा शिथिल ठेवले होते, ते करायला लागणार, ते चांगलीच गोष्ट आहे. ही योजना खूप सुंदर आहे. यामध्ये महिलांना त्याचा खरंच जे गरजू महिला आहेत त्यांना उपयोग होतोय, ही सगळी गोष्ट मान्य आहे. पण त्याचा संपूर्ण राज्याच्या अर्थकारणावरती पण परिणाम लागलाय. आणि तो असा आहे तर विकासाच्या काही विकास कामांना थोडंसं निधी हा एक प्रश्न येतोय. काटकसर या नावाखाली बऱ्याचदा काही प्रकल्पांना थोडे अडथळे यायला लागलेत. त्यामुळे हाही दुसरा आहे की विकासाच्या पातळीवरती थोडा काही योजना ज्या आहेत त्या योजनांना कुठेतरी मर्यादा आलेली आहे. कारण सर्वात जास्तीत जास्त निधी या योजनेवर जातोय. तर ती जरी योजना चांगली असली तर त्याचे पर्यायी मार्ग आता ते शोधायला सुरुवात केली, परंतु विकासावरती हा थोडासा त्याच्यात मर्यादा आली हे म्हणायला लागेल. वर्षभरात असे मोठे प्रकल्प सुरू झालेत, अजून पूर्णत्व आलेले नसलेले, किंवा आपण पायाभूत सुविधांचा विचार केला तर रस्त्यांची कामं चांगल्या मोठ्या प्रमाणात घेतलेली आहे. मेट्रो सारखे प्रकल्प जे आहेत ते केंद्र सरकारच्या मदतीने जे सुरू केलेत, पुणे, नागपूर, मुंबई ही चांगल्या पद्धतीने योजना झाल्यात.
पुण्यासारख्या ठिकाणी आणखी आता 2 मार्ग जे आहेत ते मान्य केलेत. मग ते म्हणजे ही गोष्ट चांगली आहे. म्हणजे वर्षभरात काही गोष्टी नागरिकांच्या दृष्टीने खूपच चांगल्या पद्धतीने झाल्यात. दुसरा जो विषय येतो की मग युवकांच्या दृष्टीने काय, तर ती एक युवकांच्या दृष्टीने चांगली बाब म्हणायची गेली तर त्यांनी जे काय नोकर भरतीसाठी घेतलेले रोजगार मेळावे होते त्याचा युवकांना चांगल्या पद्धतीने फायदा झालेला दिसतो. ती एक चांगली योजना आहे. त्यामुळे ते दिसतं आपल्याला. फक्त एक प्रश्न येतो की विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शिष्यवृत्ती जी आहे तर त्या आता परत सरकारी तिजोरीवरती जो काही ताण पडतोय त्याचा नकळत या विद्यार्थ्यांना फटका बसताना दिसतोय. शिष्यवृत्ती मिळत नाहीये, त्यासाठी विद्यार्थ्यांना आंदोलन करायला लागतंय. तर हा एक त्याचा विद्यार्थ्यांमध्ये थोडासा एक नाराजीचा दिसतोय. जो वर्ग यांचा म्हणजे या तिन्ही पक्षांना पाठिंबा देत राहिलेला आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष जरा होतंय असं एकंदरीत दिसतंय. कारण तो तरुण वर्ग जो आहे जरी रोजगार गेले तरी पण नोकऱ्यांच्या दृष्टीने नवीन उद्योग जे आहेत ते येणं ते दिसलेलं नाहीये. म्हणजे आता या वर्षभरात असं कुठली मोठी अशी काहीतरी मोठी असलेली कंपनी इन्व्हेस्टमेंट करते असं एक दिसत नाही. तर हा एक थोडा विकासावरती थोडा परिणाम होते. पण थोडे त्यातलं एक गोष्ट अशी आहे की काही गोष्टी त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळायला लागल्यात. म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी जे आहेत ते आपण एक एक करून नये काय आता कारण हा सर्वंकष विचार करत असताना थोडस आपण एक एक करून बोलूयात. म्हणजे अगदी जसं तुम्ही म्हटलं की काही विकास प्रकल्प आहेत, मग रस्त्यांचा विषय असू द्यात, म्हणजे मोठे मोठे रस्ते बांधले जातात, मोठे बंदर बांधले जाते, उद्योग येत आहेत. या दृष्टिकोनातनं राजेंद्र पाटील सर मला सांगा की हे विकास प्रकल्प जर डोळ्यासमोर ठेवले तर तिथे आपला महाराष्ट्र खरोखर कुठे आहे? वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येणं, ज्याच्यातनं उद्योग उभे राहणं, त्यामध्ये महाराष्ट्र कुठे आहे? जे आपले सोर्सेस आहेत, ज्याला आपण स्त्रोत म्हणतो, ऊर्जेचे स्त्रोत, ते विकसित होणं, त्यामध्ये महाराष्ट्र कुठे आहे? खरोखर त्या संदर्भात काही काम सुरू आहे का? किंवा या सरकारने हे समाधानकारक केलंय असं वाटतंय का आपल्याला? पण थोडंसं जर बघितलं म्हणजे आपण जे देवेंद्र सरकार म्हणतो 1 वर्षाची पूर्ती, ज्यावेळेस पुन्हा या सरकारने आपलं सत्तेला सुरुवात केली त्यावेळेस त्यांनी अपराजित विकास ही थीम घेऊनच सगळी राज्यामध्ये सुरुवात केली. आणि त्या अंतर्गत मग एकतर गुंतवणूक वाढवणे म्हणजे परदेशातली गुंतवणूक आकर्षित करणे आहे, तो विकास परत जो आहे डेव्हलपमेंट गुंतवणुकीच्या माध्यमातून तो चालू ठेवणे आणि रोजगार निर्मिती, अशा त्या 3 गोष्टी त्याच्या डोळ्यासमोर ठेवून ती अपराजित विकास म्हणून त्यांनी ती थीम घेऊनच त्या कामाला सुरुवात केली. आपण थोडंसं जर बघितलं वर्षभरातलं तर त्याच्यामध्ये पुणे, नागपूर, रायगड आणि जालना इथं गुंतवणुकीसाठीची MOU साईन झालेले आहेत राज्य सरकारतर्फे. आता बऱ्याच वेळा असं होतं की MOU साईन होतात पण परत त्या अंमलबजावणी केल्यानंतर ती किती निर्मिती होती याचं थोडंसं आढावा आपल्याला परत एकदा त्याच्यामधून घ्यायला पाहिजे की MOU साईन झाले परंतु प्रत्यक्षात तिथं गुंतवणूक किती आली आणि प्रत्यक्षात उद्योग किती सुरू झाले. परंतु त्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर आता काही गोष्टी सुरू झालेल्या आहेत त्याच्यामध्ये, जरी परिपूर्ण नसेल काही पर्सेंटेज मध्ये म्हटलं तर त्या ठिकाणी त्या पद्धतीने काम सुरू झालेलं आहे. ते आता 1 वर्ष झालेलं आहे, त्यामुळे त्या तिथून पुढे काही गोष्टी तिथून मार्गी लागतील. त्यानंतर दुसरं असं आहे की सगळ्यात मोठा जे काही कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे किंवा आपण म्हणतो ज्याच्याकडे हे केलेलं त्याच्यामध्ये EV मॅन्युफॅक्चरिंग असेल, सेमीकंडक्टर, डेटा सेंटर्स आणि लॉजिस्टिक सेक्टरमध्ये गुंतवणूक कशी आपल्याकडे आकर्षित केली जाईल याच्यावर आता सध्या हे राज्य सरकार भर देत आहे आणि त्या दृष्टीने पण काम चालू आहे. अजून त्याच्यातली परिपूर्तता म्हणतो ती आपण किंवा वर्षभरात ती येईलच असे नाही, परंतु त्या दृष्टीने काम या सरकारने सुरू केलेलं आहे. फक्त याच्यात असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी करताना या गोष्टीवर ज्यावेळेस फोकस करायचा त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जेवढ्या सक्षमपणे त्या गोष्टींवर फोकस करून करतात, परंतु पॉलिटिकली पुन्हा जे काही गोष्टी आता डॉक्टर तांबेंनी जे आपलं डॉक्टर सुजित तांबडेंनी जे सांगितल्या त्या गोष्टी ज्या असतात त्या तिथं सगळ्या आड येत असतात आणि मग त्या पॉलिटिकल याच्यामध्ये किंवा राजकीय परिस्थितीमुळे ज्या गोष्टी विकासाच्या दृष्टीने जेवढा कॉन्सन्ट्रेट करून पुढे जायला पाहिजे तिथं तो खंड पडतो. म्हणजे जेवढी थीम म्हणून आपण घेतलेली होती ती पुढे न्यायला मग हे सरकार त्या ठिकाणी कमी पडतं असं मला वाटतं. दुसरी गोष्ट असं की रोजगार निर्मितीसाठीचे उपक्रम राबवले गेले, त्याच्यामध्ये मग नोकरी महोत्सव आणि स्किल डेव्हलपमेंटच्या मिशनच्या माध्यमातून जवळजवळ लाखो युवकांना त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं गेलं आणि त्या माध्यमातून नोकरीचं गेलं. परंतु आता सांगितल्याप्रमाणे की तेवढ्या परत युवकांना रोजगार मिळाला का? कारण पुन्हा एकदा ह्या पद्धतीचे उद्योग ज्यावेळेस जास्तीत जास्त तिथं तयार होतील आणि मग स्किल डेव्हलपमेंटच्या दृष्टीने कसं की आपण त्या म्हणतो की स्थानिक युवकांना त्या ठिकाणी रोजगार मिळायला पाहिजे, तर तो स्किल काय म्हणतो त्याला कामगार जे पाहिजे आपण कुशल कामगार जे पाहिजे
ते तयार करण्याच्या दृष्टीने पुन्हा हे जे काही प्रशिक्षण होते त्या ठिकाणी दिले गेलेले, पण त्याचा उपयोग पुन्हा त्या ठिकाणी झाला का आणि त्या उद्योगांमध्ये रोजगार मिळाला का, हा एकदा पुन्हा विचार करण्याची त्या ठिकाणी गोष्ट आहे. नाही सर, योजना येतात, फक्त त्याच्या अंमलबजावणीचा विषय असतो. आपण एक एक, आम्ही जसं म्हटलं की टप्प्याटप्प्याने सगळ्या विषयावरती बोलूयात. विकास म्हणून किंवा आर्थिक विकास म्हणून आपण बोलत असताना या राज्याचा एक मुख्य कणा असलेला कृषी विभाग किंवा कृषी क्षेत्र जे आहे, तर त्या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे. एकामागून एक संकट येत असतात. राज्याची कृषीची स्थिती काय आहे हे आपण बघत आहोत, की मग कुठे शेतमालाला हमी भाव मिळत नाही, सोयाबीन पाण्यामध्ये जातंय. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कर्जमुक्तीची, संपूर्ण कर्जमुक्तीची देखील मागणी होते, त्यासाठी आंदोलन होतं आणि मग सरकारला तिथे घोषणा किंवा आश्वासन द्यावं लागतं की 35,000 कोटींची कर्जमुक्ती करणार आहोत. एकूणात कृषी क्षेत्रासाठी म्हणून हे सरकार गांभीर्यानं, त्याहीपेक्षा संवेदनशीलतेनं काम करतंय का, मला सांगा. दोन मुद्दे जर आपण विचारात घेतले तर महाराष्ट्रातलं जो कृषी क्षेत्र आहे यामध्ये मुख्यत्वे नगदी पिकं घेण्याकडे शेतकऱ्यांचा महाराष्ट्रात कल आहे. जवळपास 70 ते 75% शेतकरी महाराष्ट्रातले हे नगदी पिकांकडे जातात. नगदी पीक घेताना सोयाबीन असेल, कापूस असेल, ऊस असेल, हे करताना त्यांना अनेक गोष्टी, कीटकनाशक असतील, हे असतील, यासाठी मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे कर्ज घेणं आणि अशा याच्यात जर त्या पिकाला काही नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालं तर त्या कर्जाच्या बोजाखाली शेतकरी येतो आणि तो बोजा त्याला सहन होत नाही. अन्यथा शेतकरी महाराष्ट्रातलं कधीही सरकारकडे फार मदत मागत नाही. पण यंदाचा बघितला आपण तर मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे जमीन वाहून खरवडून गेल्यासारखी स्थिती झालेली आहे. याच वेळी सरकारने अनावश्यकरित्या लाडक्या बहिणीचा बोजा हा घेतलाय. 35,000 कोटी तुम्ही आता जे आकडा सांगत होता, 46,000 कोटी आपण फक्त महिलांना देतो. टोटल 1,00,000 कोटी रुपये दरवर्षी अनुदानाच्या मार्फत देण्याचा आता शासनाच्या बजेटमध्ये आहे. हा बोजा कधीही शासनाने यापूर्वी सहन केला नव्हता. जो 50% बोजा वाढला आणि अशा वेळी हा शेतीचा बोजा वाढतोय. त्यामुळे शेतकऱ्यांची आता जी दयनीय स्थिती आहे, कर्जमाफी करू, पुढच्या वर्षी करू असं म्हणत जरी असले तरी या शेतकऱ्यांची आता हालाकीची परिस्थिती आहे. विशेषतः मराठवाड्या वगैरे आपण जर भागात गेला तर जमीन गेलेली आहे, हातची पिकं खरीपाची गेलेली आहेत. या सर्व याच्यात शेतकरी पिचलाय. तो पिचलेला शेतकरी बाहेर वर यायला 2-3 वर्षाचा कालावधी जातो. यामुळे अशा वेळी शेतकऱ्यांना थेट मदत द्यायला आता तरी सरकार कमी पडतंय महाराष्ट्रात. नंबर 2, शेतकऱ्यांना जे पाणी द्यायचंय ते आपण जर बघितलं तर सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये इकडं पाणी आहे, तिकडं नाशिकच्या पट्ट्यामध्ये काही पाणी. यामुळे ह्या पाण्याचं ठिबक सिंचन पद्धतीने जास्तीत जास्त शेतकरी किंवा शेतजमीन ओलिता खाली आणण्यासाठी गेली 20 वर्ष ऐकतोय आपण. पण 20 वर्षात 1% पुढे सरकत नाही. हे पूर्वी पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं होतं, विखे पाटील तेच सांगायचे असताना. आणि आता कृषी सारखा खात्याला चांगला मंत्री नाहीये, हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. कृषी इतकं महत्वाचं खातं असून सुद्धा ते कोकाटे होते, ते काहीतरी बोलले, त्यानंतर त्यांना बदललं, भरणेंना दिलं. आता भरणेंचा कृषीचा अभ्यास फारसा काही ऐकवत नाहीये. त्यामुळे अशा याच्यात कृषी खात्यासाठी आपण किती करायचं. आता आपलं सगळं कॉन्सन्ट्रेशन जे चाललेलं आहे महाराष्ट्रातलं, हे इन्व्हेस्टमेंट, त्यासाठी रस्ते करणं आणि त्यासाठी विमानतळ उभारणं, याकडे आपलं जास्तीत जास्त निधी जातोय. यावेळी शेतजमीन करणं, शेतकऱ्यांना त्यांच्यासाठी काही नवीन सुविधा उपलब्ध करणं, त्या लोकांसाठी नवीन बियाणांची काही सोय करता येते का, या अँगलने आपला विचार चालू नाहीये. आणि त्याकडे जरासं काळजीपूर्वक जर नेत्यांनी पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. कुठलीही निवडणूक असू देत किंवा राजकारण म्हटलं की सर्वसामान्य माणूस किंवा मतदार हा आणखी एका गोष्टीचा विचार करतो, म्हणजे की विद्यमान सरकार किंवा आधीचं सरकार हे किती भ्रष्ट होतं, त्याच्या कारभारामध्ये किती पारदर्शकता होती, किंवा येणारं सरकार हे खरोखर स्वच्छ कारभार देणार आहे का. तर याचा जर विचार केला तर हे सरकार, विद्यमान सरकार, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार, 2 उपमुख्यमंत्र्यांचं सरकार, हे स्वच्छ कारभार देत आहे का. स्वच्छ कारभाराच्या विषयी बोललात ना, प्रत्येक सरकार, कुठलंही सरकार असलं तरी कुठले तरी घोटाळे होतच आलेले. आता फक्त काय झालं, या वर्षभरामध्ये 2-3 गोष्टी ज्या आहेत, जमीन घोटाळ्याने कारण नसताना विनाकारण हे सरकार उगीच काहीतरी मोठं घोटाळे करते असं चित्र एक निर्माण झालंय. आता त्याच्यामध्ये परत येत, याच्यामध्ये काहीतरी राजकीय घडामोडी आहेत, कुणाचे तरी एक प्रकरण बाहेर निघतायत आणि त्याच्यातून जे चित्र, म्हणजे पुण्यामधलं असले जमीन घोटाळा प्रकरण असतील,
किंवा म्हणजे पुण्यातच जास्त झालेले ते हो. हे जे याने काय म्हटलं की थोडस जो सामान्य माणसाला जो एक मेसेज जातो की आम्ही ज्या विश्वासाने तुम्हाला मत दिलं तर हे करायला दिलं का, असा एक प्रश्न होतो तो कुठेतरी आता निर्माण झाला. मग परत ते तुलना होते की सामान्य माणूस विचार करतो मग मागचे असेच करत होते, तुम्हाला दिलं होतं अपेक्षा होती की तुम्ही तसं करणार नाही, तुमच्याकडे पण तसंच होतंय, पण आता ते परत आहे, तिघांचं एकत्र आहे, त्यामुळे संगतीचाही थोडा कधी कधी परिणाम होतो, तो कदाचित होत असावा. आणि त्याच्यामुळे हे असे सगळे जेव्हा काही गैरप्रकार उघडकीस येत आहेत आणि ते आल्यानंतर त्याचा नकळत का होईना सरकारच्या त्या एक एक प्रतिमा असते ना, त्या प्रतिमेला थोडा धक्का लागतोय, परंतु तो सावरण्याचा प्रयत्न लगेच होतो. ही पण तितकी गोष्ट म्हणजे मगाशी जो शेतकऱ्यांचा विषय निघाला, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा घोषणा झाली, आताही कोणी नाही म्हणतच नाही, कुठलाही मंत्री कुठलाही आहे तो शेतकऱ्यांना मदत करणार का, तो होच म्हणतोय, दिली का प्रत्यक्ष अजून नाही. फक्त एक चांगली गोष्ट केली ती पीक विमा 1 रुपयात देण्याचा जो चांगला निर्णय. मग ते बरोबर ते म्हणजे सरकार ते करतं की एक गोष्ट तिकडं होत असताना दुसरीकडे बरोबर ते कोणाला तरी बाजूला घेऊन काहीतरी त्याचा लाभ देऊन तो मॅच करण्याचं काम व्यवस्थित केलंय. म्हणजे 1 रुपयात पीक विमा नव्हती तर ती घेतलेली, त्यामुळे त्याचा जो काय आहे ते त्या सगळ्या असलेल्या शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. म्हणजे जो नाराज होणार आहे त्याला लगेच थोडं खुश करण्याचं काम पण चाललंय. त्यातनं म्हणजे त्यामध्ये पण बऱ्याच प्रकारचे गैरव्यवहार समोर येतात. म्हणजे की पीक विमा म्हणत असताना ते तर एक प्रकारचं नेक्सस आहे विमा कंपन्यांचा आणि सरकारचं आणि शेतकऱ्यांना हाताशी धरून केलेलं असं बोललं जातं. किंवा तुम्ही आता जमीन गैरव्यवहाराचं बोललात, मग आता पुण्यातलं उदाहरणार्थ मुंडव्यातलं जमीन गैरव्यवहार प्रकरण जे आहे, म्हणजे सरकारी जमीन काय बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाची जमीन, तर तिसरीच व्यक्ती कोणीतरी विकते काय, घेणारी कोण, तर मग अजित पवारांचे सुपुत्र त्याच्यामध्ये सहभागी असतात, त्यांची मीडिया कंपनी. तर हे एक प्रकारचं नेक्सस आहे. म्हणजे केवळ म्हणजे प्रशासन आहे, शासन आहे आणि हे सगळे व्यावसायिक आहेत, हे सगळे एकत्र येऊन गैरव्यवहार करतात, भ्रष्टाचार करतात. त्यामुळे निश्चितपणे सरकारची प्रतिमा ही फार काही क्लीन राहिली किंवा असं नाही मी जे म्हणता म्हणलो ना की सरकारची प्रतिमेला म्हणजे नाही म्हटलं तरी धक्का बसलाय, कारण लोकांची एक अपेक्षा आहे ना की तुम्ही चांगलाच कारभार मागे केला आताही कराल, अशी अपेक्षा आहे ना, आणि त्या अपेक्षांना असं हे धक्के बसतात ना की अरे तुम्ही पण असेच करायला लागले का. मग ते होतं, हे आधीही होत होतं, आता ते उघडकीस येत आहे, मग आताच का, परत हाही प्रश्न येतो की आताच का उघडकीस येत. हे सगळे बघा, सगळे घोटाळे जे आहेत बरोबर नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या इलेक्शनच्या आधीच झाले आणि ते आताच कसे आले असे प्रश्न निर्माण झाले. पण एवढं नक्की आहे की असे प्रकार जेव्हा उघडकीस येतात तेव्हा लोकांची थोडी नाराजी आहे ती येते. पण आता नाराजी असेल तर आता हे या नगरपंचायतीचं संपूर्ण राज्याचं 68% मतदान झालं, मग ते हे 68% मतदान काय असणार आहे, मग तो विरोध आहे का परत आहे तेच आहे, ते आता 21 तारखेला कळेलच, पण ते त्याच्यानंतर ते स्पष्ट होईल काय म्हणतात. राजेंद्र पाटील सर, कायदा सुव्यवस्था हा एक महत्वाचा घटक असतो. कुठलंही राज्य सुरळीतपणे किंवा व्यवस्थित चालावं यासाठी कायदा सुव्यवस्था राखली जावी. आपल्या राज्यात जर बघितलं तर काय काय प्रकरण, म्हणजे अगदी संतोष देशमुख सारखं अंगावरती काटा आणणारं किंवा राज्याची एका अर्थाने म्हणजे काय माणुसकीला काळिमा फासणारा आपण जो शब्द वापरतो तशा पद्धतीचं प्रकरण असू देत, किंवा इकडे साताऱ्यामध्ये एका डॉक्टर तरुणीची आत्महत्या. कायद्याचं खरोखर राज्य आहे का हो? नसता इथे मग, म्हणजे हे तर मी बाहेरची उदाहरण सांगितली. पुण्यासारख्या शहरात जिथे आपण आता बसलोय की इथे दिवसाकाठी होणारे काय, कुठं कोयता गँग आहे, कुठं कोण निलेश घावं, कुठेतरी म्हणजे पसार होतोय, बाहेर देशामध्ये जातो गुंड. कायदा सुव्यवस्था म्हणून या सरकारने फार काही चांगली कामगिरी केली असं लोक तरी म्हणत नाहीत. काय तुम्हाला त्रयस्थ म्हणून किंवा विश्लेषक म्हणून, राजकीय एक पत्रकार म्हणून वाटतं? नाही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आपण म्हटलं तर तो फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. म्हणजे सगळ्या स्तरावरचा तुम्ही जसा उल्लेख केला, म्हणजे अगदी झोपडपट्टीपासून ते अगदी मोठ्या स्तरापर्यंत, आणि तो वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे अगदी जसा कोयता गँग, म्हणजे तो तर आता रोजचाच प्रकार झालाय, आपण पाहत असतो. कुठल्या याच्यामध्ये कोण कधी तलवार घेऊन निघतील, टोळकं निघालेलं असतं, त्याच्यामध्ये अल्पवयीन अगदी तरुण असतामध्ये गाड्या जाळण्याचा प्रकार असेल, किंवा आपला ड्रग्सच्या संदर्भात सुद्धा तो फार मोठा आहे की ड्रग्ज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपलं पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा, जिथं काही ड्रग्सचं तसं एवढं मानलं जात नव्हतं, पण आता सर्रासपणे जे ड्रग्सचं जाळं निर्माण झालेलं आपण पाहिलं मध्यंतरी. पण अगदी ससूनमधून तो पलायन केलेला तो पाटील जो होता, तर ड्रग सप्लायर, तिथपर्यंत या सगळ्या जर गोष्टी बघितल्या, मग तुम्ही घायवळांचं उदाहरण दिलं की एक माणूस, गुंड माणूस,
तो नाव बदलतो काय, नगरमध्ये जाऊन अहिल्यानगरमध्ये जाऊन तिथला पत्ता देऊन तो पासपोर्ट काढून निघून जातो काय, याला सगळं. आणि एवढं कोणी दूध खुळं नसतं. कारण सामान्य माणूस ज्यावेळेस एखादा गोष्ट पासपोर्ट तुम्ही काढायला जाता किंवा एखादं काम करायला जाता त्यावेळेस तुम्हाला कागदपत्र किती मागितली जातात, त्याचं चेकिंग किती होतं, तुम्हाला मिळतं का, आणि एवढ्या सहजपणे हा माणूस तो पासपोर्ट मिळून तो निघून जातो. या सगळ्या गोष्टीचा पण विचार करतो. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तर फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. म्हणजे मग तो अगदी यापासून तर घोटाळ्यांपर्यंत असेल. मोठे घोटाळे जे आता उल्लेख केला तांबडेंनी त्यापर्यंत, म्हणजे जमीन घोटाळ्यापर्यंतचा पण मुद्दा असतो सगळा. पुन्हा म्हणजे प्रशासनाचा आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच आहे. म्हणजे तिथले अधिकारी असतील त्यांना सगळे नियम वगैरे माहित असतात नसतात, अशा पद्धतीने जे काही आपल्याला प्रेडिक्ट केलं जातं किंवा सांगितलं जातं, प्रेझेंटेशन केलं जातं, ते किती चुकीचं आहे. त्यामुळं अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून आणि रस्त्यावरचे असतील रोजचं आहे. मला वाटतं की या सगळ्या याच्यामध्ये असं पुन्हा एकदा 3 पक्षांचं सरकार आणि जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे राज्यामध्ये, या 3 सरकार आणि विरोधक, मेन आता विरोधक तर जास्त राहिलेले नाही. म्हणजे काँग्रेस आपण म्हणतो नावारूपाला याच्यामध्ये राहिलेली आहे, दुसरे विरोधी पक्ष कुठं दिसत नाहीये. राहिले 3 पक्षाचं सरकार आहे. या 3 याच्यामधलीच रोजची आपण जेव्हा सुरुवात करतो आणि जी चिखलफेक आणि जे एकमेकाच्या ज्या कुरघोड्या चालू असतात, म्हणजे आज मुख्यमंत्री म्हणून राज्याकडे लक्ष देणं आणि गृहमंत्री म्हणून लक्ष देणं तेवढा वेळ मिळतो की नाही, किंवा या सगळ्या याच्यावर कंट्रोल ठेवणं, जास्त नियंत्रण ठेवणं म्हणतो आपण कायदा सुव्यवस्थेसाठीच, तिथं कुठंतरी हे सरकार कमी पडतं असं थोडंसं या ठिकाणी वाटतं. नाही, ते म्हणायलाच लागेल. कारण आता आपण नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पाहिलं, नगर परिषदेचे म्हणजे ते अनगरवाडी काय ते गाव आहे, तिथे उमेदवारी अर्ज भरावा म्हणजे भरायचा यासाठी पहाटेला त्या महिलेला किंवा अशा पद्धती किंवा अनेक ठिकाणी बिनविरोध करायची म्हणून दबाव आणणे, दडपशाही करणे सगळे सर्रासपणे. त्यामुळे हे अपयश निश्चितपणे महाराष्ट्रात किंवा ज्यांच्या हातामध्ये सूत्र आहे त्यांचं म्हणावं लागेल. आणि त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची कुठे मागणी होत असेल तर त्यालाही आपल्याला फार म्हणजे त्याचाही विरोध किंवा त्यालाही काही नापसंती दाखवता येणार नाही. बरोबर. महाराष्ट्राचं बिहार झाला असं म्हणायलाच लागलं सगळे ते. म्हणजे हे जे काही सगळे उदाहरणं आपण जे देतोय, बिहारची परिस्थिती याच्यापेक्षा आपल्यापेक्षा चांगली झाली. इतकी खाली मी बिहारमध्ये मध्ये जाऊन आलोय. बिहारमधली राजकीय परिस्थिती चांगली आहे. आणि मूळ महाराष्ट्रात झालंय काय आताच, तर गेल्या 30-35 वर्षात भाजपचा प्रॉब्लेम असा झालाय की शेवटपर्यंत सत्ता फक्त आमची ना आमचीच पाहिजे. हा जो त्यांचा जो हे चालू झालाय, आणि त्याच्यातनं ते प्रत्येक मुख्यमंत्री एवढे निवडणुकीला फिरतात का नगरपालिकेच्या, ग्रामपंचायतीला जायला लागले. त्यामुळे धड शासनाकडे दुर्लक्ष झालेलं आहे. गेल्या वर्षातलं जे आता राजकीय जर बोललं तर मंत्रिमंडळ अस्तित्वात आहे की नाही अशा स्थितीला आताचं मंत्रिमंडळ आहे. कुठल्याही मंत्र्याला कुठलेही अधिकार नाहीत, ते काय करतायत माहिती नाही आपल्याला. आणि अशा स्थितीत सगळे निर्णय हे मुख्यमंत्री घेतात. एकनाथ शिंदेला त्यांच्या खात्याचा अधिकार नाही, फायनान्स मिनिस्टर पैसे देत नाही म्हणून उरलेले मंत्री आंदोलनं करतायत. परवा मंत्रिमंडळावर शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकलेला आहे. ह्या स्थितीत गेलं वर्ष गेलेलं आहे. आणि हा सगळा जो गेल्या 5 वर्ष जे राजकारणाचं जे मातेरं झालं महाराष्ट्रातल्या, त्याचे हे दुष्परिणाम आहेत. आणि का मातेरं झालं तर भाजपला आपल्या हातात सत्ता पाहिजे, एवढे एकमेव कारण आहे ते. एका ओळीत जर सांगायचं म्हटलं, याचं लक्षात घ्या, शिवसेना यांनी फोडली, त्याच्यानंतर जरांगेंचं आंदोलन चालू झालं. लक्षात घ्या, जरांगेंच्या आंदोलनात ओबीसी एक गठ्ठा भाजपच्या मागे गेला. त्याच्यानंतर महिलांचं ते 35-40 हजार कोटी वर्षाला द्यायचं एकनाथ शिंदेनी जाहीर केलं. शिंदे परत त्या आणि ओबीसी या दोन्हीमुळं हे थम्पिंग आले की ज्या लोकसभेला जे पूर्ण पराभूत झाले होते, आता पाटील साहेब म्हणले तसं की विरोधक आहे का नाही अशी अवस्था आहे. हीच परिस्थिती लोकसभा निवडणुकीला होती. 37 खासदार हे विरोधकांचे आले महाराष्ट्रात, पण आता त्यांचा नामोनिशाण दिसत नाही. आणि यामुळं नगरपालिकेच्या आता वेगवेगळ्या त्या याच्यावर रेट वगैरे फुटतायत. माताला 10,000, 15,000, 20,000, 25 पर्यंत मी आकडा ऐकला. 50 वर्षापूर्वी या पुणे शहरात 5 रुपये लाच दिली. याच्यावर एका संपादकांनी लिहिलं होतं की हे फार वाईट घडतंय. हे 74च्या महापालिका निवडणुकीनंतर आहे. आज आता म्हणणं पैसे दिले जात नाहीत किंवा दिले, हे म्हणणं सुद्धा हास्यास्पद आहे. हे 50 वर्षात आपल्या पुण्यात झालेला बदल. या पद्धतीने जर तुम्ही गेलं तर राजकीय याला मुख्यमंत्री ते आणि त्या अरविंद राणे मंत्री जे बोलतायत, त्यांचं भाष्य ऐकून काल नाशिकला अनेक लोकांनी संताप व्यक्त केला. या पद्धतीने तुम्ही ध्रुवीकरण हे ज्या पुरोगामी महाराष्ट्र जो जोपासला होता 100-125 वर्षाचा, ह्या टोटल 5 वर्षाचे राजकीय घडी बिघडवत चाललेत का? आणि याला जबाबदार हे
जास्त सरकारचे आहेत. म्हणजे स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजून घेण्यासाठी किंवा सत्ता म्हणजे एक प्रकारे पॉवर आपल्या हातात राहावी याच्यासाठी म्हणून हे सगळं घडवून आणलं जातं. मग त्यामध्ये मग जातीमध्ये विद्वेष पसरवणं, दोन धर्मांमध्ये विद्वेष पसरवणं, त्यांच्यामध्ये भांडणं लावणं असं देखील करते. मग बहिष्कार कुठे तर अहिल्यानगरमध्ये काय मुसलमानांकडून वस्तू घेऊ नका इथपासून ते इकडे ओबीसी विरुद्ध मराठा अशा पद्धतीचं असं हे इतकं कलुषित वातावरण जे झालंय त्यालाही जबाबदार धरायला लागेल ना सरकारला. मूळ सरकारची जबाबदारी, बाकी कोणा विरोधकांच्या हातात काही तसं नसतं. आणि दिवसेंदिवस आपण संसदीय आणि विधिमंडळाची जी परंपरा आहे ही हळूहळू संपत चाललेली आहे. विधिमंडळाचं अधिवेशन 7 दिवसावर आलेलं आहे. संसद गेल्या हिवाळी अधिवेशनात 15 दिवस संसदेत एकही दिवस कामकाज झालं नाही. या स्थितीला आपण पोहोचत असताना आता थोडीफार जी आशा आहे की सरकारनं नीट वागावं. गेल्या वर्षात तसं सरकारचं फारसं धोरणात्मक दिसत नाही. किंवा जरांगेचं आंदोलन ज्या पद्धतीने हाताळलं, आता कुणबी सगळे ओबीसीत गेले, ओबीसीचा टक्का काढणार नाही म्हटले. आता इकडं 50% आरक्षणावर जायला सुप्रीम कोर्ट तयार नाही. हे झाल्यावर आता जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलावे लागतात. हा सगळा जर विचार केला तर प्रत्येक गोष्टीला आपण होय म्हणत जाताना कुठेतरी सरकारने नाही म्हणणं किंवा तुला थोडं देतो तुला थोडं देतो ह्या पद्धतीनं सामापचारानं घेत जाणं हा, आणि नेता म्हणून निर्णय घेण्यापेक्षा असं जर तुम्ही लाटेवर वाहत चालला तर आज ना उद्या ते टक्कर होणार आहे. ती टक्कर फक्त आजची तुम्ही उद्या ढकलताय. आता लक्षात घ्या, राजकीय महाराष्ट्रातले जी पुढच्या महिन्यात वादळ येणार आहे त्याच्यापूर्वी महापालिकेची निवडणूक घ्यावी ही आत्ताची घाई गडबड चालू. आणि महाराष्ट्रात 21-22 तारखेला ह्यांचं पक्ष कोणाचा आहे, आता 3 वर्षाचं का होईना सुनावणीला येत आहे, त्यात कोणाच्या का बाजूने लागणं त्याच्यावरनं परत वादळ निर्माण होणारच आहे. अशा सारखे प्रत्येक वेळी वादळ, मग तुम्ही विकास कधी करणार आहात? आणि ह्या वादळामुळं आता मुख्यमंत्र्यांची जबाबदारी जास्त येते की ते याला तोंड कसं देत आहेत. हा खरा आत्ताचा मोठा प्रश्न आपल्या महाराष्ट्रात निर्माण झाला. अलीकडच्या काळामध्ये आणखी एक गंभीर बनत चाललेला विषय म्हणजे महिलांची सुरक्षितता. आवर्जून म्हणजे काय की महिलांचं हित साधण्यासाठी म्हणून किंवा कल्याणासाठी म्हणजे काय वेगवेगळ्या प्रकारच्या योजना, मग लाडकी बहीणच्या नावाखाली महिलांना पैसे द्यायचे, त्यांना प्रवास मोफत करायचा, हे सगळं एका बाजूला आहे, कल्याणकारी योजना, ह्या सगळ्या ठीक आहे. पण दुसऱ्या बाजूला ही महिला सुरक्षित आहे का? ती घरातून बाहेर पडल्यानंतर तिच्यावरती अत्याचार होतात, तिचे कुठे खून पाडले जातात आणि त्याला संरक्षण लाभतं. मग त्याच्या कुणाकडून लाभतं तर ज्यांच्याकडून संरक्षण पाहिजे असतं तेच याच्यामध्ये सहभागी असतात असं लक्षात येतं. महिला सुरक्षितता खरं तर इथे म्हणजे आपल्यासोबत कोणी महिला असत्या तर निश्चितपणे अधिक प्रभावीपणे बोलता आलं असतं. पण आपण बघत असताना काय वाटतं की राज्य महिला सुरक्षितता या विषयामध्ये कुठे आहे? नक्की महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या घटना यांचं जर म्हणजे प्रमाण पाहिलं खूप वाढलेले. आणि ही काही महाराष्ट्रात आपण ज्याला म्हणतो की एक विकसित असलेला सुसंस्कृत असलेला महाराष्ट्र, आणि त्या महाराष्ट्रामध्ये महिलांवरचे अत्याचार हे वाढत चाललेत. आणि ते जेव्हा प्रकार उघडकीत येतात तेव्हा असं जेव्हा लक्षात येतं की कोणीतरी राजकीय व्यक्ती, तो पक्ष कुणाचे असो, ती व्यक्ती जेव्हा त्या महिलांवरती अत्याचार होण्यासाठी जी मदत करते हे फार दुर्दैवी आहे. आणि हे या घटना दिवसेंदिवस वाढतायत. मग किती आता आकडेवारी जे काढतात पोलीस, याच्यामध्ये कारण आहे की पोलिसिंग जे आहे तोही दोषी आहे इथं. की पूर्वी जे होतो एक धाक होता पोलिसांचा, तो धाकच राहिलेला नाही. म्हणजे एखादं म्हणजे महिलेवरती अत्याचार झाल्यानंतर गुन्हा दाखल करून घेण्यापासूनच त्यालाच विलंब पहिला लावला होतो. मग ते सगळं पाहिलं जातं की कोण आहे काय आहे, जी पार्श्वभूमी बघितल्यानंतर मग पुढची कारवाई होते. पोलिसांवरती जे असणारा एक विशिष्ट प्रकारचा दबाव, आणि त्यामुळे ती पोलिसिंग जी पद्धत होती पूर्वीची, जी एक धाक होता, तोही कमी व्हायला लागलाय. मग तो कमी होण्यामुळे हे त्याचे परिणाम हे पण होऊ लागलेत. मग महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढते. एकीकडे आपण लाडकी बहीण म्हणून म्हणतोय आणि दुसरीकडे हे प्रमाण वाढलंय. हे फार दुर्दैवी आहे. आणि याच्यासाठी जी पटकन कारवाई करायची असते ना, बघा आता किती पुण्यामध्ये पण घटना घडल्या की एखाद्या सुनेला तिचं काय अंत केल्यानंतर पण नंतर परत एकदा त्याला अटक करायची का नाही, मग काय याच्यावरती विलंब लावत बसणे, हे किती दुर्दैवी आहे. की म्हणजे ही पण गोष्टी म्हणजे विचार करण्यासारखी आहे की महिलांवरती म्हणजे पुण्यासारख्या असलेल्या शहरामध्ये पण या अशा घटना घडतात. तर
नक्कीच या संदर्भातील म्हणजे राज्याचं वर्षभराचं पाहिलं तर तो आलेख जो आहे ना, तो महिलांवर अत्याचार तो वाढत चालला, ही फार अत्यंत गंभीर गोष्ट आहे. आणि त्यामुळे एकीकडे तुम्ही महिलांना म्हणताय की आम्ही मदत करतोय, आणि दुसरीकडे जेव्हा त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो तेव्हा जेव्हा तुम्ही बोटचेपी भूमिका घेताय, हे अत्यंत म्हणजे योग्य गोष्ट नाही. राजेंद्र पाटील सर, शिक्षण क्षेत्रामध्ये देखील म्हणजे आज आपण आता इथे ज्यावेळेस चर्चा करत आहोत त्यावेळी म्हणजे आत्ताच्या या क्षणी मुंबईमध्ये, पुण्यामध्ये मोर्चे निघालेले आहेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे, आणि त्यांच्या काही मागण्या आहेत. तर या मागण्या असू द्यात किंवा एकूण शिक्षणामध्ये म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत मग पहिलीपासून हिंदीची सक्तीचा विषय असू द्यात, त्यानंतर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची प्रतिपूर्ती होण्याच्या बाबतीत असू द्यात, आपण कुठे आहोत महाराष्ट्र वर्षभरामध्ये खरोखर? कारण शिक्षणाच्या बाबतीत फार काही समाधानकारक करून दाखवलं किंवा एनईपीची अंमलबजावणी होत असताना त्यातही बऱ्याचशा काही प्रश्न उपस्थित होत आहेत, त्याच्यावरती उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. खरोखर शिक्षणाच्या बाबतीत आपण काही प्रगती करतो आहोत का, साधतो आहोत का? या शिक्षणाच्या अनुषंगाने विचार करायला झालं तर वर्षभरात, तर तुम्ही म्हटलं त्याच पद्धतीने की गोंधळ झालेला दिसतोय शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा. म्हणजे अंमलबजावणीवर म्हणजे आपण जे म्हणतो नवीन शैक्षणिक धोरण जे आलंय याचं राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरण, त्याची अंमलबजावणी करताना गोंधळ म्हणजे अजून संदिग्धता खूप आहे त्याच्यामध्ये, कशा पद्धतीने करायची तो गोंधळ आहेच. आजच तुम्ही जो उल्लेख केला तो आजच मोर्चा आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 25,000 शाळा बंद आहेत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या, त्यांच्या मागण्या वेगवेगळ्या पद्धतीने आहेत. मग त्यांच्यावरचा जो इतर कामांचा ताण असेल किंवा शिक्षक म्हणून तो सगळा दिलेला असतो तो असेल किंवा इतर गोष्टी असतील, त्यानंतर कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा हा सगळ्यात मोठा जो प्रश्न निर्माण झालेला आहे. की ज्या ठिकाणी आपण जर बघितलं, अजून आपण फार मोठा महाराष्ट्र, विकसित महाराष्ट्र वगैरे म्हणतो, पण अजूनही पण आपण काही ग्रामीण भागामध्ये गेलो तर त्या शाळा, त्या वाड्या वस्तीवरच्या, तिथे एक शिक्षकी शाळा असतात, 10-15 मुलं असतात. आणि आपण ज्यावेळेस पावसाळा असतो त्यावेळेस ती अनेक वेळा आपण टीव्हीवर पण बघतो की त्या मुलांना गावातून यायला, दुसऱ्या शाळेमध्ये जायला हे नसतं, त्या पाण्यातून काहीतरी व्यवस्था केलेली असते. अशा ठिकाणी त्याचा शिक्षणाचा हक्क असतो. आपण मूलभूत हक्क म्हटलेले, माझं शिक्षण आणि आरोग्य आणि ह्या सगळ्या गोष्टी, त्या मूलभूत हक्कालाच तिथं तडा दिला जातो की या शाळा बंद करण्याचं जे काही आता सगळं सुरू झालंय, कारण पटसंख्या ते शिक्षक तिथून कमी करायची आणि ते दुसऱ्या शाळेमध्ये कन्व्हर्ट करायचे. परंतु ती मुलं त्या तिथपर्यंत जाऊ शकणार आहे का, त्यांची व्यवस्था काय, याचा विचार कुठल्याही पद्धतीने तिथं केला जात नाही. आणि फक्त निर्णय करायचा, आपला मुंबईमध्ये बसायचा आणि तो निर्णय करायचा असं होत नाही. कारण याला कारण एकच दिसतं की आत्ताचे शिक्षण मंत्री असतील किंवा हे, यांना कितपत शिक्षणाचं ते कितपत ग्राउंड लेवलला जाऊन या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करता आणि मग धोरण ठरवतात, हा सगळ्यात त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे. मग अगदी विद्यापीठ स्तरावरचा असेल किंवा प्राथमिक स्तरावरचा असेल, जसं तुम्ही म्हटलं की 3 ह्या हिंदी विषयाच्या सक्तीचा प्रश्न असेल, मला असं वाटतं की ही जे चाललेलं आहे आतापर्यंत पारंपरिक 5वी नंतरचे, ठीक आहे, राष्ट्रीय धोरण असेल की एक देशामध्ये एक भाषा असावी वगैरे वगैरे वगैरे, ठीक आहे, ती सगळ्या म्हणजे व्यवहाराच्या दृष्टीने ती ठीक असेल. परंतु एवढा अट्टाहासही नको पाहिजे की ज्याला अंमलबजावणी ज्याच्या बाबतीत करायची त्यांचे काय आहेत मत किंवा त्यांना काय वाटतं की असावी की नाही. कारण आपल्याकडे काय होतं की मी पुन्हा एकदा तेच सांगतो की शहरातला विचार करून ग्रामीण भागातला निर्णय घेता येणार नाही. म्हणजे अगदी वाड्या वस्तीवरचा अगदी छोटा गरीब जर असेल, त्या मुलाला हिंदी कितपत झेपेल किंवा कसं जमेल का, तो विचार काय होतं, शहरी भागातला विचार करून त्याची अंमलबजावणी ग्रामीण भागात असं होऊ शकत नाही. त्यामुळे या सगळ्या घटकांचा विचार करून जे काही निर्णय घ्यायला पाहिजे आणि सर्वसमावेशक जो निर्णय पाहिजे तो ह्या सरकारला थोडासा घेता येत नाही असं वाटतं. कारण तो विचार व्हायलाच पाहिजे. मग कशाला सक्तीची काही गरज नाही, 5वी पासून चालू आहे तेवढं याच्यावर पटकन लगेच निर्णय घेत होतो. त्याच्यावरून पुन्हा राजकारण पेटवून त्याच्यात परत वेळ घालवणं आणि त्याच्यात पुन्हा राजकारण करत करत एकमेकावर कुरघोड्या करत बसणं, त्याच्यामुळे पुन्हा आपण जो आधीचे सगळे विषय घेतलेले होते त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन किंवा त्याच्यावर फोकस करायला वेळच मिळत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपला वेळ घालवतो का, याचं पण एकदा आत्मपरीक्षण सरकारने करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी. डॉक्टर सुजित, आता जसं राजेंद्र पाटलांनी शिक्षणाच्या जोडीला आरोग्य हा एक विषय छेडला आहे की खरोखर राज्यातल्या सामान्य नागरिकाचं आरोग्य हे स्वास्थ्यपूर्ण आहे का, आरोग्य चांगलं आहे का? कारण 2 प्रकारच्या गोष्टी आहेत. म्हणजे एक तर काय की जिथे आरोग्य सुविधाच उपलब्ध होत नाही, वर्षानुवर्ष आपण पाहतो. म्हणजे आता तुम्ही पुण्यासारख्या जिल्ह्यात पण अगदी काही ज्याला आपण दुर्गम भागात जर गेला तर तिथे डॉक्टर पोहोचतात का, तिथे औषध उपचार मिळतात का, इथपासून ते पुण्यासारख्या शहरामध्ये कुठला तरी एक माणूस त्याच्या पत्नीला, गरोदर महिलेला
हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, तिथे त्याला उपचार मिळत नाही, त्या पत्नीचा त्याच्यामध्ये मृत्यू होतो. हे आपल्या महाराष्ट्रातच घडतं. तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र कुठे आहे आणि सरकार त्या बाबतीत खरोखर काही करतंय असं वाटतं? आरोग्याच्या बाबतीत जर थोडा विचार केला ना तर परिस्थिती आहे तशीच आहे असं म्हणायला लागला. काही 1 वर्षात काही असं काही फार वेगळं काही केलं असं नाही. म्हणजे आपलं म्हणजे पुण्याचा विचार केला तर ससून आहे. तर ससून आरोग्य सुविधा काय केल्या याच्यापेक्षा तिथं काय ते मेफेड्रॉन सारखं ते असलं त्याच्यात आरोपी बसतो काही याच्यावर जास्त चर्चा झाली. आरोग्य सेवा राहिली बाजूला, त्याच्याऐवजी या घटना असतात किंवा म्हणजे अगदी कालपर्यंतच्या तर कालची घटना आहे पुणे महापालिकेतली की त्यातले कर्मचारी त्यातला एकाचं दुर्दैवी अंत झाला काम करत असताना. एक महिला काही बेशुद्ध झाली, तिचा आरोग्यावर प्रॉब्लेम झाला. तेव्हा लक्षात आलं की तिथं महापालिकेमध्ये पण एखादी अँब्युलन्स नाही, तिला वेगवेगळे उपचार पण मिळू शकले नाहीत. ही अवस्था महापालिका भवनातली आहे. तर मात्र सामान्य लोकांची काय अवस्था असेल? तर सामान्य ते ग्रामीण भागात तर गेला तर आता कुणीही पाहिलं तर सरकारी दवाखान्यात जायचं ही अजूनही मानसिकता नाही. पुण्यासारख्या ठिकाणी पण आजही कमला नेहरू हॉस्पिटल आहे ते म्हणजे हे मुद्दाम पुण्याचे उदाहरण असं देतो की इथलं आत्ता चाललंय. गेल्या आठवड्यामध्ये महापालिका आयुक्त तिथे गेले आणि तेव्हा त्यांच्या लक्षात इथं काहीच नाहीये, म्हणजे आहे सगळं पण जी सेवा मिळायला पाहिजे ते काय नाही, सगळं खाजगी करून टाकले. मग आता त्यांनी त्याचा निधी दिलाय. म्हणजे हे पुण्यासारख्या ठिकाणी जर अवस्था असेल तर ग्रामीण भागात काय स्थिती असेल? ग्रामीण भागातल्या असलेल्या ते काय आरोग्य कुठे काय असतील तिथं मला वाटतं म्हणजे माणूस जातो तेव्हा त्याला उपचार मिळेल की नाही. अत्याधुनिक सेवा तर हा दूरच्या राहिला, वेळेवर मिळणे उपचार ही नाही. नवीन काय भरती समजा आरोग्य नवीन डॉक्टर्स आहेत त्यांना समजा आता ग्रामीण भागात काम करायचं त्या विद्यार्थ्यांना सक्ती केली असते तर ते काम बघून करतायत. पण जी सेवा आरोग्याच्या दृष्टीने पाहिजे ती आज मिळत दिसत नाही किंवा नवीन पद्धतीने काहीतरी नवीन हॉस्पिटल सुरू करणे ही पण नाही. त्यामुळे एकीकडे खाजगी असलेले दवाखाने हे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, त्यांचे नवीन टेक्नॉलॉजी घेत आहेत. आपण अजून सरकारी रुग्णालय ते आहे जो सामान्य माणूस जो आहे तो तिथं उपचारासाठी जातो, त्याला वेळेवर उपचार मिळत नाही. आजही तुम्ही ससूसारख्या ठिकाणी गेलात तर रुग्ण रांगा लावून बसलेले असतात, खाट मिळत नाहीत. मग एवढं सगळं डेव्हलपमेंट केलं मग त्यांना काय मिळू शकत नाही? वेळेवर उपचार नाही मिळत. ही गोष्ट तिथेच आहे. म्हणजे आता त्यांनी अँब्युलन्स सेवा बऱ्यापैकी एक गोष्ट आहे चांगली, मी अगदी सगळं निगेटिव्ह म्हणावं असं नाही. आरोग्य अँब्युलन्सची सेवा देण्याबाबतीत थोडं चांगल्या पद्धतीने आता मिळायला लागलंय. काही ग्रामीण भागात पण आहेत अँब्युलन्स, काही ठिकाणी ठेवलेल्या आहेत. मग ती एक मिळते. पण त्या अँब्युलन्स मधून आणल्यानंतर त्या दवाखान्यात सरकारी काहीतरी उपचार मिळायला पाहिजे की नाही वेळेवरती, तर ती कुठेतरी आपल्याकडे अजून त्रुटी आहे असं म्हणाला. आणि उपचाराच्या खर्चाच्या बाबतीत काहीशी थोडं म्हणजे थोडीशी गतिशीलता गतिमत्ता आली पाहिजे. असं म्हणा नाही. कारण काय की त्या जिल्हा पातळीवरती त्यांनी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री ज्या योजनांच्या उपयोग व्हावा यासाठी नियुक्ती केली ती काही प्रमाणात आहे. आपण अगदी आता शेवटी म्हणजे समारोपाकडे आलो आहोत. कारण जे प्रामुख्याने महत्वाचे घटक आहेत आणि त्या बाबतीत महाराष्ट्र कुठे हे आपण बोलत असताना थोडंसं आता जरा राजकीय दृष्टिकोनातून 3 पक्षांचं सरकार म्हणजे ढोबळमानाने, बाकीचे ठीक आहे म्हणजे त्यांच्या महायुतीमध्ये ते होते वेगवेगळे पक्ष, पण 3 पक्षांचं सरकार ढोबळमानाने आहे आणि यांच्यामधला अंतर्गत संघर्षच आपल्याला सुरुवातीपासून दिसून आलाय असं साधारणपणे चित्र आहे किंवा वस्तुस्थिती म्हणावी लागेल. मग त्याचं स्वरूप थोडंसं बदलतं, म्हणजे कधी 2 विरुद्ध 1, कधी 1 विरुद्ध 1, ज्याला आपण म्हणता येईल म्हणजे शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्येच कुठेतरी द्वंद्व चाललंय की काय असं कधी वाटावं, कधी अजित पवार आणि फडणवीस यांच्यामध्ये काही बिनसलं की काय असं वाटावं अशी स्थिती आहे. हा जो काही संघर्ष आहे म्हणजे सत्ताधाऱ्यांमधलाच संघर्ष, त्याचं नेमकं काय कारण असावं आणि तो कुठवर पोहोचलाय आणि कुठे घेऊन जाणार आपल्याला माऊली? अनपेक्षितपणे महायुतीला 236 पर्यंत जागा मिळाल्या. तोपर्यंत भाजपला स्वबळावर येण्याची शक्यता त्यांनाही वाटत नव्हती, पण 136 ला ते जाऊन पोहोचले आणि त्यांना जाणवलं की बहुमतासाठी या दोघांची आता गरज नाहीये. ही जी मानसिकता निर्माण झाली त्यामुळे हे दोघं हे असून अडचण नसून खोळंबा अशा स्थितीला दोघांचं पडलेलं आहे. दुसरी गोष्ट शिंदेचं जर आपण बघितलं तर त्यांनी शिवसेना सारखा मोठा पक्ष फोडला. आपले बरेच शिवसैनिक जे अतिशय शिवसेना म्हणून गाजलेले नेते हे त्यांच्यावर आले, ते सत्तेवर आले, 2-1 वर्ष त्यांनी सत्ता केली आणि त्यातल्या निम्म्यानं आता आपण अडकळीत फेकलो जातोय ह्याची जाणीव जास्त खंत आहे. मग शिरसाटचं बोलणं तुम्ही ऐकू शकता किंवा अनेक जण असे आहेत की अरे आपल्याला काय आता राहिलं नाही. आणि राष्ट्रवादीचा जन्मापासूनच ते सत्तेवर आहे
त्यामुळे ते मध्ये 1-2 वर्ष इकडे तिकडे गेले तरी त्यांचा पक्ष राहील का नाही अशा स्थितीला येतो. ते त्यामुळे राष्ट्रवादीत फार वाद आहे असं मला वाटत नाही. मिळतंय ते घ्या आपलं असं आहे. आणि मूळ फायनान्स त्यांच्याकडे. आता खरी मजा आहे की यांची जी गरज होती भाजपला, कोबड्या फेकून द्या असं अमित शहाजी परवा बोललेले आहेत, हे लक्षात घेतलं तर जर ह्या दोन पक्षांचं राजकीय म्हणजे निवडणूक आयोगाने या दोघांना अधिकृत मान्यता दिली, ती 21-22 सुनावणी आहे जानेवारीच्या, तोपर्यंत महापालिकेच्या निवडणुका झालेल्या असतील, मग त्या दोघांची गरज अजिबातच राहत नाही. भाजपला फारशी काही यांची गरज नाही. त्या याच्यात या दोन पक्षांची जर मान्यता जर गेली, मूळ पक्ष समजा उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना गेले, तर ह्या आमदारांची अवस्था फार बिकट होईल. अशा स्थितीला महाराष्ट्राचं राजकारण म्हणून थांबलंय. आणि एकदा ह्या निवडणुका महापालिकेच्या आणि जिल्हा परिषद झाल्या, मिनी विधानसभा म्हणतात, त्यानंतर 4 वर्ष आता निवडणुका नाहीये. प्रत्येक गल्ली बोळातल्या आमदारांना खासदार सांभाळणं याची गरज मुख्यमंत्र्याला आता याच्या पुढे नाहीये. 4 वर्ष किमान 3 वर्ष तर नक्कीच नाही. कारण 236ची मेजॉरिटी असल्यामुळं त्यांना विरोधकांकडनं काही धोका नाही आणि अंतर्गत धोक्याला ते घाबरायचं काही कारण नाही. अशा याला ते आल्यामुळं शिंदेची जी अस्वस्थता आहे ती त्यातून दिसते. त्यामुळे आपण शिंदेला बाजूला टाकतायत का, मग वेगवेगळ्या बातम्या पेरल्या जात असतात की उद्योग मंत्री 25 लोक घेऊन. बरं कसं आहे, भाजप आता सर्वच म्हणजे माफिया पूर्वी म्हणून एक गॉडफादर मध्ये जसं लिहिलंय तसं आहे, ती माफियासारखं भाजपचं झालंय. म्हणजे सगळीकडे ते आहेतच. म्हणजे राष्ट्रवादीत आहे, त्यांची माणसं आहेत, शिवसेनेत आहेत, पत्रकारातही आहेत. त्यामुळे ते आता परत परवा चालू झालं. परवा कुठल्या तरी ज्येष्ठ पत्रकारांचं मी ऐकलं की 30 नोव्हेंबर आता 30 तारखेनंतर शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदी नसतील. त्या अभ्यासू असल्यामुळे चर्चा परत चालू झाली. अशा वेगवेगळ्या चर्चांना जे कंगोरे फुटतात, यामुळे आता तसं फडणवीसांना सरकार टिकवण्यासाठी यांची गरज नाही. मात्र समजा यांना जर बाहेर काढलं तर त्यांची जे आगामी काळात कुणी आघाडी करतील अशी शक्यता नाही. यामुळे या दोघांना ते सांभाळून घ्यायला लागले. पण अशा याच्यात गेल्या वर्षभर जर आपण बघितलं तर गेल्या म्हणजे इतिहासात इतके आरोप झाले नव्हते. म्हणजे माझ्या मते शरद पवारांवर 92-93 भूखंड श्रीखंड वगैरे झाले, पण त्यानंतर झाले नव्हते इतके आरोप आता व्हायला लागलेले आहेत. धनंजय मुंडेंचं आपण बघितलं, महिना 1.5 महिना ते त्यांच्याबद्दल रोज येऊन त्यांचा राजीनामा द्यायला लागला त्यांना. त्याच्यानंतर कोकांडेंचं आपण बघितलं. आता अजित पवारांच्या मुलाचं काय, उपमुख्यमंत्री असलेले दमानिया त्यांच्या मागे हात धुवून लागलेले आहेत सध्या. त्या ह्याच्यातनं ते जातील का नाही जातील बदनामी. ते शिंदेच्या अनेक मंत्र्या झालं, शिरसाटांच्याकडे ते नोटांचं सापडलं काहीतरी म्हणत होते, मराठवाड्यातल्या खासदारांचे काहीतरी 150 कोटी जमीन घेतली काय ते चालू होतं. अशा वेगवेगळे हे लोक दबावाखाली विरोधातलेच येत चालले आणि अशामुळे या दोन पक्षाचे नेते दिवसेंदिवस बदनाम होत चाललेले आहेत. अशा स्थितीत भाजपची अवस्था अशी आहे की फडणवीस सोडून त्यांचा एकही नेता पॅन महाराष्ट्र म्हणून आपण बघतो तर महाराष्ट्रात एकही असा नेता नाही की 2 नंबरला कोणतरी हाय म्हणून. पूर्वी महाजन होते ते बाजूला गेले, चंद्रकांत पाटलांचा मध्ये गवगवा झाला होता, ते आता शिक्षण खात्यात गेलेले आहेत. तावडे पूर्वी शिक्षण मंत्री आता महाराष्ट्रातनं बाहेरच गेलेले आहेत. आता महाजनांचं आता नाशिकच्या कुंभमेळ्यात त्यांचं ते पर्यावरण चालू आहे. आता मग बावनकुळे राहिले. त्याच्यानंतर मग महाराष्ट्रात असा नेता नाहीये भाजपकडे सुद्धा की फडणवीस कोण. त्यामुळे फडणवीसांची एकाधिकारशाही ह्या पुढच्या 2-3 वर्षात महाराष्ट्राला बघावी लागणार का काय, अशा स्थितीला आता महाराष्ट्राचं राजकारण आलेलं आहे. विरोधकांना आपण बघितलं तर उद्धव ठाकरे जर सोडले ते मुंबई सोडून आता बाहेर पडायला तयार नाही. काँग्रेसचे 13 खासदार आहेत. इमॅजिन देशात केरळला 14 आणि महाराष्ट्रात 13 आहेत. काँग्रेसचं कुठेही अस्तित्व जाणवत नाही. अशा स्थितीला महाराष्ट्रात आता काँग्रेस आहे. आणि शरद पवारांचं कसं झालंय की आता ते 85 वर्षाचे या आठवड्यानं होतील. आज 5 तारीख आहे, 12 तारखेला त्यांचा वाढदिवस आहे. पण त्यांनी या टोटल निवडणुकीतनं विधानसभा झाल्यानंतर पूर्णपणे बॅकआउट झाल्यासारखे झालेले आहे. अशामुळे आता शरद पवार परत किती हिरिरीनं उतरणार आहेत, कारण महापालिका निवडणुकीला शरद पवारनं उतरणंही बरोबर नाही, ते उतरतही नाही. पण अशा याच्यात त्यांच्या हातात किती राहत आहे, काँग्रेस काय राहत आहे, आणि ह्या 2 पक्ष झाल्यानंतर मग मूळ शिवसेना, म्हणजे मूळ म्हणण्यापेक्षा आपण म्हणू नये कारण निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांचं यांचं काय होणार आहे, हे दोघं एक येणार का नाही हे भविष्यात पाहावं लागेल. आणि मग भाजप अशीच टिकून राहील का की भाजपपासून सगळे विखुरलेले पक्ष आहेत ते परत एकत्र येतात. अशा वेगवेगळ्या यांनी पुढच्या 2-3 वर्षाचं राजकारण
चित्र मला बरोबर. दिसत. नाही, जसं सत्ताधाऱ्यांच्या बाबतीत आहे तसंच विरोधकांच्या बाबतीत. आणि जिल्हे सरांनी ते सांगितलं की की विरोधकही फारसे प्रभावी नाही. म्हणजे आता एवढ्या नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्यात आणि जणू काही विरोधात कोणीच नाही अशी परिस्थिती. काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती तिथले ते जर कोणी आमदार असतील किंवा स्थानिक कोणी नेते असतील तर त्यांनी त्यांचा गड लढण्याचा प्रयत्न केला, लागतील किती माहिती नाही. अशा परिस्थितीमध्ये वर्षभरामध्ये विरोधकांचा कारभार तरी म्हणजे अर्थात विरोधी पक्ष नेता आपल्याकडे नाहीये, पण या विरोधकांचा जी काही त्यांची जे काही संख्याबळ त्यांचं आहे एकत्रित मिळून असू द्यात, त्यांचं फार काही दिसलं नाही अस्तित्व. मी दोघंही याचे विरोधकांचा विचार केला तर विरोधक आहेत कुठे असा प्रश्न पहिला आहेच. हं. ही गोष्ट खरी. काय झालं, हे तिघही एकत्र आल्यानंतर म्हणजे कसं असतं ते पैलवानासारखं झालंय. तो पैलवान जे काय सगळं पहिले दंड थोपटल्यानंतर समोरचा गरबगळीत होतो तशी झाली त्यांची अवस्था. की एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री हे नगरपंचायतीच्या आणि नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी इतक्या सभा वगैरे घेणं हे कधी घेत नव्हते. हे चित्र कधी पाहायला मिळत नाही. याचा अर्थ मग आता ते घेत नव्हते म्हणून आता घेतलं मग त्यांची चूक होती का, तर नाही. याचा अर्थ त्यांचं नियोजन आहे की आपण शेवटची ग्रामपंचायतीची निवडणूक पण लढवायच्या आणि त्या लढवायच्या प्रचारासाठी सभा घ्यायच्या. ह्याचं नियोजन आहे. कारण जी पूर्वीची स्थिती होती तशी नाहीये. त्यांनी काळानुसार बदल केलाय की नाही, आम्ही गल्लीबोळात जाऊन मुख्यमंत्री पण या गल्लीत जाऊन एक सभा घेतो, हा पण मेसेज आहे. मग तुम्ही म्हणा की नाही त्याच्यामध्ये असं मुख्यमंत्री घेऊ नये, असं काही नाही घेतलं त्यांनी. मुख्यमंत्र्यांनी म्हणजे पुण्याचाच आपण विचार करू, पुणे जिल्ह्यातल्या काय 14 असलेल्या त्यातली एक बारामती आणि एक रद्द झाली, 12 नगरपंचायती नगर परिषदा आणि 3 एवढ्याच आहेत. 17च्या ह्याच्यामध्ये इथं मुख्यमंत्री 2 ठिकाणी सभा घेतात. अजित पवारांनी 16 सभा घेतल्यात. हा म्हणजे एकनाथ शिंदे पण 2 सभा घेतल्या. मग हे तिघही म्हणजे राज्याचे प्रमुख म्हणून सभा घेतात आणि काँग्रेसचा एकही नेता आणि एकही सभा जाहीर होत नाही. मग कसं ते त्यांचं विरोधी पक्ष म्हणून त्यांचं काय अस्तित्व काय नाही, का घेतले नाही ह्याचा प्रश्नही पण तिथल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी विचारलं. तुम्ही आलात पण नाही आमच्याकडे, म्हणजे त्यांना मग कसं त्या विरोधकांचं अस्तित्व टिकणार. म्हणून म्हणजे सरकार बरोबर विरोधकांच्या कामगिरीचं पण कुठेतरी त्यांनी अस्तित्वच दाखवून दिलं नाही. एकही जाहीर सभा घेतली नाही, एकही पुणे जिल्ह्यामध्ये. मग आणि म्हणणार की नाही मतदार असं होतं. तुम्ही कारण नका सांगू. तुम्ही गेलात का तिथे, रस्त्यावर उतरून लोकांपर्यंत पोहोचलात का, तर नाही पोहोचलात. आणि मग कशाला बोलायचं की असं होते तसं होतं बोलू नका. तुम्ही काय केलं सांगा. तर नाही केलं काही. स्वतः काय करत नाही. म्हणजे कुठे बच्चूकडे आंदोलन करत असतील तर त्यांना कुठेतरी पाठिंबा देणार, दरांगे आंदोलन करत असतील त्यांना जाऊन पाठिंबा देणार. स्वतः कुठले जनतेचे विषय घेऊन ते रस्त्यावर एवढे आपण ज्यावेळेस आता डिस्कस केले हे म्हणजे आता एवढ्या चर्चेमधून अनेक प्रश्न निर्माण झाले. काय परिस्थिती, काय एवढी मोठी संधी विरोधी पक्षांना, म्हणजे याच्यावर फोकस. म्हणजे असं उलट जर आपण थोडासा विचार केला असता की हे सत्तेत असते भाजप विरोधी पक्षात असतं तर काय झालं असतं, उलट रान. मग भाजप काँग्रेसची एकतर मानसिकता काय की त्यांना कायम सत्तेत राहण्याची सवय त्या सगळ्या लोकांना. कधी रस्त्यावर उतरायची माहित नाही, आंदोलनाची माहित नाही. आंदोलन वगैरे केली कुठंतरी छुटफुट आपलं आंदोलन करायचं बसायचं. मेन ते विचार आणि त्यांची मानसिकताच इतकी म्हणजे मानसिक खच्चीकरण एवढं झालं की आपण परत सत्तेत येऊ शकतच नाही अशा पद्धतीत झालं. आणि ते खच्चीकरण झाल्यामुळे त्यांची नेते पुन्हा एकदा आपण जे म्हणतोय की भाजप काँग्रेस युक्त झाली त्या पद्धतीने मग जास्त त्रास नको घ्यायला, त्यापेक्षा सत्तेत जायचं, आपलं परत जे असेल ते आपल्या पद्धतीने जो स्वार्थ आहे तो साधून घ्यायचा. आता ट्रेंड एक अजून थोडंसं मला हे सगळं दिसतं, आपण विरोधी पक्ष वगैरे म्हणतो त्यापेक्षा लढण्यापेक्षा कॉम्प्रोमाइज करणं आणि पुन्हा जास्तीत जास्त आपला राजकीय फायदा करून घेणं. याचं एक उदाहरण राष्ट्रवादीची फूट पडली. मी कायम म्हणतो की याचा फायदा राष्ट्रवादीला नुकसान कुठलंच झालेलं नाही, उलट फायदाच झाला दोन्ही पण. आपण थोडंसं जर ऑब्झर्वेशन केलं तर राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षात स्वतः शरद पवार खासदार आहेत, त्यांची कन्या सुप्रिया सुळे खासदार आहेत. त्यांची ह्या फुटीमुळं अजित पवारांना परत मुख्यमंत्री पद मिळालं, नाहीतर ते परत त्यांचं सगळं राजकीय अस्तित्व वगैरे संपत होतं. ते उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्या पत्नी त्या खासदार झाल्या. बारामतीमध्ये त्यांचे पुतण्याचं नेतृत्व परत उदयाला आलं. एक प्रकाराने कुठेही जाऊ विचार संपलेला दिसतोय. विचारांसाठी कोणाला लढायचं नाहीये, स्वार्थ हा ठिकाणी दिसतोय की कॉम्प्रोमाइज करायचं, लोकांना खेळवत राहायचं विचारांसाठी आणि आपण मात्र सगळं साधून घ्यायचं. कारण याच्यात तुम्ही बघितलं तर सगळं त्याचाच फायदा होता. आता हा ट्रेंड सगळीकडे आला. तुम्ही राजकीय कुठल्या समजा आपण कणकवलीतलं उदाहरण आता नगरपालिकेचं 2 राणे बंधू लढतायत एक सामने, हे कोण मान्य करू शकेल.
ते आणि एक त्याला हे आलं शेवटी कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत हे एक लेबल लावलं जातं आणि आम्ही राहणार ते पण आपल्याला मान्य करावं लागतं नाही कुटुंब ते कशाला हे करायचं. आता ते तिथं जे दोघ जण लढतायत शेवटी सत्ता आली तरी कोणाच्या राणेंच्याच घरात येणार. हा ट्रेंड जो आलाय तो सगळ्यात घातक आहे आणि ते ऍडजस्ट त्यामुळे विरोधी पक्ष यांना ना कुठल्या तत्वासाठी आणि लोकांसाठी काही भांडायचं नाहीये आणि ते उघड पडलेले आहेत आणि त्याचा फायदा मग भाजप करून घेतो. जर तुम्हीच जर हातामध्ये दिलं तर ते पण संधी सोडणार नाही आणि त्यांचं तर त्यांनी ते ठरवलेलंच आहे की यांना संपवायचं म्हणून. हे एक कारण आहे त्याच्यामध्ये. म्हणजे जेवढं सरकारविषयी बोलायला लागेल तेवढंच विरोधकांविषयी देखील बोलायला लागेल. आता शेवटी म्हणजे मला काय प्रश्न नाही हा, खरं तर एक मूल्यमापन आपण करूया. जसं मी म्हटलं की तुम्ही पंच आहात आजच्या पंचायतीचे, समजा 10 पैकी गुण द्यायचे म्हटलं या सरकारला 10 पैकी द्यायचे त्यांच्या कारभारानुसार, तर एक काय किती गुण तुम्ही द्याल? म्हणजे आपण तिकडनं सुरुवात करूया माऊलींवरती. राजेंद्र पाटील 10 पैकी गुण द्यायचे या सरकार. एक 70%, म्हणजे 10 पैकी 7 गुण तुम्ही 7 देता. हा, म्हणजे काही प्रमाणात थोडे सकारात्मक आहे. तुम्ही की 8 8 गुण देणार. हा, म्हणजे खरं तर समीक्षा छान केली यांनी की सरकार पण म्हणजे विरोधक काय करत नाहीत ना. पण 10 पैकी 8 म्हणजे आणि म्हणजे 8 आणि 7 14 म्हणजे 15 झाले. हा, आणि तुम्ही मी 8 गुण देतो. 8 गुण देतात. म्हणजे किती होता? 8 24 म्हणजे 23 झाले एकूण. 15 आणि 8 23 म्हणजे 30 पैकी 23 गुण हे या तिघांनी, म्हणजे तिघांनी चांगला समाचार या सरकारचा घेतला तरी देखील या सरकारला 30 पैकी 23 गुण देतात. म्हणजे सरकार आज तरी प्रावीण्यामध्ये आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. अर्थात हे फडणवीस सरकार आहे का फक्त फडणवीस सरकारच आहे असं म्हणायचं? एक लक्षात घ्या, आता पुढचे 4 वर्ष तुम्हाला फडणवीसच ऐकावं लागेल. तुमची इच्छा काय याला फारसं काही महत्व नाही. पण पत्रकार ऐकणार नाहीत, पत्रकार समीक्षा करत राहतील ही या निमित्तानं ग्वाही देतो. आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि छान या विषयावरती आपले अनुभव, आपली मतं अगदी निर्भीडपणे मांडलीत, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सेपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. डेकालिकचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.